Hello everyone, welcome to RMS tutorial. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 हे पूर्ण आपण कवर केलं होतं. आता आपण युनिट नंबर 2 बघणार आहोत. सॉरी बट युनिट नंबर 1ला आपले एक्स्ट्रा लेक्चर्स गेलेले आहेत, म्हणजे भरपूर व्हिडिओज बनवले होते कारण कन्सेप्ट वास्ट होते. पण युनिट नंबर 2वर आपण शॉर्टमध्ये थोडंसं बघणार आहोत, कारण इनहेरिटन्स आणि इनहेरिटन्स इंटरफेस अँड पॅकेजेस. लाईक इनहेरिटन्स तर तुम्हाला टॉपिक झालेला आहे, न्यू टॉपिक आहे इंटरफेस अँड पॅकेजेस जे नवीन आहे. ओके, ऑल्सो व्हिडिओज लेंदी होत आहेत म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओज जास्त प्रेफर करणार आहोत. शॉर्टमध्ये जास्त गोष्टी आपण समजून घेणार आहोत. ओके, लेट्स गो टू PPTs. ओके, बिफोर गोईंग टू युनिट नंबर 2, युनिट नंबर 2 हा तुमचा 12 मार्क्सचा आहे. इथे तुम्ही बघू शकता 12 मार्क्सचा आहे हा युनिट नंबर 2. 10 आवर्स कवर होत आहेत. लेट्स गो टू आर PPT. येस, सो युनिट नंबर 2 इनहेरिटन्स इंटरफेस अँड पॅकेजेस आहे. इंटरफेस ही कन्सेप्ट आपली ऑलरेडी ऊप्समध्ये झालेली आहे. ओके, now what is inheritance? Okay, concept of inheritance, a mechanism where one class, which is subclass or child class, acquires the properties and behavior of another class, which is parent class, is known as inheritance. Okay, it inherits one class to it derives one class to another class. त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे व्हेरिएबल्स, मेथड सगळं इनहेरिट करतं ते क्लास ए मधून क्लास बी मध्ये. ओके, जसं की खाली इकडे तुम्हाला दिसतंय सिंगल इनहेरिटन्स आहे हे, विच इज वन ऑफ द टाईप ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये क्लास ए जे आहे ते क्लास एचे जे प्रॉपर्टीज आहेत ते इनहेरिट होत आहेत क्लास बी मध्ये, एक्सटेंड होत आहेत क्लास बी मध्ये. आपण इथे एक्सटेंड कीवर्ड यूज करतो. ओके, क्लास ए हा आपला बेस क्लास असणार आहे आणि क्लास बी हा आपला डिराईव्ह क्लास आहे, म्हणजे त्यांनी डिराईव्ह केलेले आहेत प्रॉपर्टीज फ्रॉम बेस क्लास. ओके, ह्याचा की पर्पज काय आहे इनहेरिटन्सचा, की आपला कोड जास्त रियुजेबल व्हावं, रियुजेबिलिटी वाढावी कोडची. द एक्झिस्टिंग कोड विदाऊट रिरायटिंग इट, तोच कोड आपण परत पुढे एक्सटेंड करत राहावं, हेच त्याची प्रॉपर्टीज आहेत, पर्पज आहे. ओके, सो इनहेरिटन्सचे टाईप्स आहेत सिंगल, मल्टिपल अँड हायब्रिड. सिंगलमध्ये मल्टीलेवल आणि हायरार्चिकल आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण जावामध्ये, ह्या जावाच्या कोर्समध्ये आपण सिंगल, मल्टीलेवल आणि हायरार्चिकल बघणार आहोत. ओके, नाव फर्स्ट, सो द टाईप्स ऑफ इनहेरिटन्स जसं आपण डिस्कस केलं, सिंगल, मल्टीलेवल अँड हायरार्चिकल. सिंगलमध्ये एकच सबक्लास असतो, आणि एकच पॅरेंट क्लास असतो. नॉर्मल इनहेरिट करतं ते फ्रॉम वन क्लास टू अनादर. इन मल्टीलेवल वी हॅव 3 क्लासेस. ओके, ए क्लासमधून इनहेरिट होतं सब क्लासमध्ये अँड सो ऑन, असं ते फॉर्म होत जातं मल्टिपल चेनमध्ये, इन चेन स्ट्रक्चर, जसं तुम्ही इथं बघू शकता डायग्राममध्ये. नेक्स्ट आहे हेरार्चिकल इनहेरिटन्स. ह्याच्यामध्ये मल्टिपल सब क्लास आपण डिराईव्ह करू शकतो फ्रॉम पॅरेंट क्लास, म्हणजे एका क्लासमधून आपण भरपूर चाइल्ड क्लास आपण डिराईव्ह करू शकतो फ्रॉम अ सिंगल सुपर क्लास. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्ट होत नाही का, तर ड्यू टू अवॉइड ऑफ कॉम्प्लेक्सिटी, त्याचं डायमंड शेप प्रॉब्लेम आहे, डायमंड प्रॉब्लेम आहे. ऑल्सो आपलं इनहेरिटन्सचं प्रॉपर्टी काय आहे की एका क्लासमधून दुसरा क्लास आपण डिराईव्ह करतोय, राईट. बट ऊपमध्ये आपण बघितलं मल्टिपल इनहेरिटन्सचं प्रॉपर्टीज अशा आहेत की पॅरेंट क्लास 2 असतात, 2 किंवा जास्त असतात, आणि सब क्लास एकच असतो, म्हणजे भरपूर पॅरेंट क्लास आणि एकच चाइल्ड क्लास. तर ही प्रॉपर्टी कुठेतरी इनहेरिटन्ससोबत मॅच होत नाही इन जावा, म्हणून आपण जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. हा क्वेश्चन मोस्ट प्रोबॅबली MSBTला पडतो 2 मार्कासाठी. सो तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे, 2 पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फर्स्ट पॉईंट इज की कॉम्प्लेक्सिटी आणि त्याचं डायमंड प्रॉब्लेम. दुसरं जे मल्टिपल इनहेरिटन्सची जी बिहेवियर प्रॉपर्टी आहे ती जावामध्ये सपोर्ट होत नाही, असे हे 2 रिझन तुम्हाला 2 मार्कासाठी हा क्वेश्चन पडला की तुम्हाला ते राईट करायचं आहे.
नेक्स्ट आहे मेथड ओव्हररायडिंग. ओके, मेथड ओव्हररायडिंग हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे, राईट. मेथड ओव्हररायडिंग काय आहे, तर वेन अ सब क्लास प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन फॉर अ मेथड ऑलरेडी डिफाईन इट्स सुपर क्लास. म्हणजे सब क्लासमध्ये आपण एखादी मेथड क्रिएट करतोय, पण ती मेथड ऑलरेडी सुपर क्लासमध्ये क्रिएटेड आहे, तेव्हा ती मेथड ओव्हरराईड होती, राईट. रूल्स काय आहेत, तर मेथड नेम अँड पॅरामीटर मस्ट बी आयडेंटिकल. सेम नसायला पाहिजे, पॅरामीटर्स वेगळे असायला पाहिजे दोघांचे, आणि मेथडचे नाव हे वेगवेगळे असायला पाहिजे. ओके, पर्पज काय आहे की इट अलाउज सब क्लास टू गिव्ह इट्स ओन स्पेसिफिक बिहेवियर टू अर जेनेरिक मेथड. म्हणजे सब क्लासमध्ये जे काय मेथड आपण तिथं डिफाईन करणार आहोत ती वेगळी असायला पाहिजे, जेनेरिक असायला पाहिजे, आयडेंटिकल असायला पाहिजे. जसं की आपण खाली पिक्चरमध्ये बघतोय, एक इमेज आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय पॅरेंट क्लासमध्ये आपण पब्लिक मेथड आणि पब्लिक मेथड अशी घेतलेली आहे, राईट. हे दोन वेगळ्या मेथड्स आहेत पॅरेंट क्लासच्या, जे एक्सटेंड करताना ओव्हरराईड होतात. द मेथड ऑफ पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास सेम होऊन जातात. तर ते दॅट इज अ मेथड ऑफ ओव्हररायडिंग अँड ओव्हरलोडिंग. हे ओव्हरलोडिंग हे आपल्याला कन्सेप्ट झालेली आहे. सो मोस्टली हा एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतो, राईट. आता विदाउट गोईंग फर्दर वी विल स्टॉप हिअर अबाउट द थेअरी. ओके, नाव वी विल मूव ऑन टू द कोड पार्ट. ओके, कोड पार्टमध्ये आपण इनहेरिटन्सचा प्रोग्राम बघणार आहे, विच इज प्रॅक्टिकल नंबर 8, इनहेरिटन्सचा प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्ही सिंगल इनहेरिटन्स, मल्टीलेवल और हेरार्चिकल कुठलंही एक्सप्लेन करू शकता. इथे मी सिंगल इनहेरिटन्स घेतलेला आहे. ओके, इथे सेम आहे, ह्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. तुम्ही जसं रन करत होता इनहेरिटन्सचा प्रोग्राम अगदी तसंच करायचं आहे, फक्त तो जावामध्ये कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सो फर्स्ट आहे क्लास ॲनिमल. क्लास नेम दिलेला आहे ॲनिमल. त्यानंतर आपण एक मेथड कॉल केलेली आहे पब्लिक वाईड ईट ही मेथड आपण कॉल केलेली आहे, आणि खाली एक मेसेज प्रिंट केलेला आहे, दिस ॲनिमल ईट्स फूड. ओके, म्हणजे एक क्लास घेतलेला आहे आपण ॲनिमलचा, इथे खाली लिहिते मी, एक क्लास घेतला आहे आपण ॲनिमलचा, त्याला आपण काय करतोय त्याला आपण एक्सटेंड करतोय डॉगमध्ये. डॉग हा सब क्लास आहे, ॲनिमल हा पॅरेंट क्लास आहे. क्लास डॉग एक्सटेंड्स ॲनिमल. ओके, पब्लिक वाईड बार्क. आता डॉगमध्ये एक मेथड आपण कॉल केलेली आहे पब्लिक वाईड बार्क, त्याचा आपण मेसेज प्रिंट केलेला आहे सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन द डॉग बार्क्स. ओके, हे दोन्ही मेसेज प्रिंट होणार जेव्हा आपण रन करणार आहोत तेव्हा. आता लास्टला आपण काय करतो, इनहेरिटन्स प्रोग्राम आपण एक मेन क्लास डिराईव्ह करतो आपण इथं. मेन क्लास इथं आपण प्रॅक्टिकल नंबर 8 धरला आहे, त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स ही लाईन टाकली आपण, लाईन ऑफ कोड विच इज कमांड लाईन आर्ग्युमेंट. नेक्स्ट वी हॅव क्रिएटेड अन ऑब्जेक्ट ऑफ द डिराईव्ह क्लास. ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे, हा जो डिराईव्ह क्लास आहे हा क्लास डॉग, त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे डॉग. माय डॉग इज इक्वल्स टू न्यू डॉग. ओके, त्याला इनहेरिट केले, कॉल द इनहेरिट. आपण आता त्याला कॉल करणार आहे माय डॉग डॉट ईट. म्हणजे हे जे ईट मेथड आपण ॲनिमलमध्ये जी क्रिएट केली होती ती आपण इथे कॉल करणार आहे विथ द ऑब्जेक्ट नेम मतलब न्यू ऑब्जेक्ट माय डॉग डॉट ईट आणि माय डॉग डॉट बार्क. आता हे डॉट बार्क ही मेथड आपण कुठं कॉल केली होती, ॲनिमलमध्ये, आणि ईट ही मेथड आपण कुठं कॉल केली होती, ॲनिमलमध्ये, आणि बार्क ही डॉगमध्ये केली होती. हे दोन्हीही आपल्याला इथे कॉल करायचे आहेत बाय युझिंग ऑब्जेक्ट. ओके, ही डिराईव्ह क्लासची ओन मेथड आहे आणि ही पॅरेंट क्लासची मेथड आहे जी आपण इथं कॉल करतो आहे. ओके, आणि आपण एंड करायचा आहे आपला प्रोग्राम. नाव वी हॅव टू रन दिस प्रोग्राम. मग रन करायला आपण कुठलं क्लास नेमनी रन करणार आहे, तर ऑब्व्हियसली आपण मेन क्लास नेमनीच आपण रन आणि सेव्ह करणार आहोत, प्रॅक्टिकल नंबर _8. ओके, सो
let's go to फाईल एक्सप्लोररमध्ये गेल्यावर सी ड्राईव्हमध्ये प्रोग्राम फाईल्समध्ये जावामध्ये बिनमध्ये आपण वरती पॅनलवर CMD टाईप करणार आहोत. CMD टाईप केल्यावर आपल्याला जावा सी स्पेस काय नाव होतं प्रॅक्टिकल नंबर _8.java एंटर. येस, विदाउट एनी एरर ते रन झालेलं आहे. .java काढून टाकायचं आहे वाईल एक्झिक्युशन आणि सी हा काढून टाकायचा आहे. नाव लेट्स एंटर. येस, वेट अ मिनिट, आपण कम्पेअर करू आता इथे. येस, आता इकडे काय म्हटलं आहे. येस, दिस ॲनिमल 2 मिनटं. येस, दिस ॲनिमल ईट्स फूड हा पहिला मेसेज प्रिंट होणार फ्रॉम पॅरेंट क्लास. जो मेसेज आपण प्रिंट करायला टाकला होता तो प्रिंट होणार आहे आउटपुटमध्ये. आणि नेक्स्ट जो होता तो होता द डॉग बार्क राईट. हे दोन्हीही मेसेज प्रिंट झालेले आहेत. सो ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज इनहेरिटन्स, व्हॉट आर द टाईप ऑफ इनहेरिटन्स अँड हाऊ टू कन्स्ट्रक्ट the code of inheritance in Java. Okay, in the next lecture we will see further concept of interface, and then in the other lecture we will see packages. So more 2 lectures of unit number 2. So be active, do subscribe the channel, like the video lecture, the channel, also comment it forward to your friends. Okay, ऑल्सो भरपूर जणांनी टेलिग्राम लिंक जो चॅनल आहे तो जॉईन केलेला नाही आहे, तो प्लीज चॅनल जॉईन करा. पुढचे जे अपडेट्स आहेत जावा रिलेटेडचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सगळे मी तिथे टेलिग्रामवर पाठवणार आहे पुढं पण. कारण पुढे जे तुमचे कन्सेप्ट आहेत ते आहे AWTवर. AWT किंवा मग एक्सेप्शन हँडलिंग ह्याचे आय डोंट थिंक सो कुठं व्हिडिओज आहेत प्रॉपरली MSBTचे. जर ते समजून घ्यायचे असतील तर डू कमेंट अँड डू लाईक शेअर सबस्क्राईब द चॅनल आणि ॲक्टिव्ह राहा, रेडी राहा. प्रत्येक वीकमध्ये मी 2 ते 3 व्हिडिओज टाकतच आहे. सो डू लाईक अँड शेअर. ओके, थँक्यू.